कर्नाटकमध्ये खासगी क्षेत्रात स्थानिकांसाठी आरक्षण देण्यात आलं। खासगी कंपन्यांमधील नोकरीमध्ये आरक्षणाचा सरकारचा निर्णय आहे। गट क आणि ड मधील जागांवर स्थानिकांचा 100% त्यांना आरक्षण देण्यात आलं। नोकरीतील आरक्षणाबाबतच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। कायदा नाहीये, आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात, ज्या विभागामध्ये येतात, तिथले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये 70 ते 75% लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो। तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर 50-55% लोकांना मिळू शकतो, कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो, पुण्याला असतो। त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे 90% कंपन्या तो फॉलो करतात। जो काही निर्णय घेतलाय कर्नाटक सरकारने खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 80% या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत। या पद्धतीचा नियम किंवा कायदा हा महाराष्ट्रामध्ये असून दुर्दैवाने मतपेढीच्या राजकारणामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आम्ही वारंवार याची मागणी करतो की जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। मला असं वाटतं जर या कायद्याची प्रॉपर अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली तर आज जो जातींमध्ये आपापसात जो संघर्ष पेटलेला आहे उलट तो संघर्षच निघून जाईल ना। हा पायाच मुळी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी रचला। भूमिपुत्रांना न्याय, मराठी माणसाच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी मार्मिकमधून वाचा आणि थंड बसा सदरातून केलं। राज्यामध्ये एकतर नोकर भरती नाही, कारण बऱ्याच ठिकाणी फक्त कंत्राटी पद्धतीची नोकर भरती आहे। राज्य सरकार अशा प्रकारचा कायदा करू शकतं। आपल्याकडे आपण कायदा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या खात्यात होते। हा आनंदी गोपाळ आहे, एक तर लाचार लोक आहेत, निंदे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।